अकबर लांबे साहेब, आपण वैद्यकीय आरोग्य सेवेमध्ये अनेक वर्ष काम करत आहेत. आपण नेहमी जनजागृतीच्या माध्यमातून अनेक विषय हाताळत असतात. आज 20 मे रोजी काही वैद्यकीय आरोग्य सेवक लोकांनी काही निर्देशन आणण्याचे प्रमुख विषय जगाच्या समोर मांडलेले आहेत. कशा पद्धतीने या बाबतीमध्ये आपण सूचना आणि माहिती द्याल, आपण नावाने परिचय देतात. नमस्कार, मी अकबर लांबे, फार्मासिस्ट, ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पूर्ण भारतभर बंद ठेवले 20 तारखेला. त्याचा उद्देश आहे की लोकांना औषधं आणि जे ऑनलाईन आता जे व्यवहार चालले आहेत, ऑनलाईन औषधं आहेत, त्याच्यामध्ये चुकीचं औषधं होतात, चुकीच्या लोकांकडनं डिस्पेन्स होतात आणि त्याचे अनेक आणि पेशंटला व्यवस्थित गायडन्स मिळत नाही. हे बंद पुकारलेलं आहे. चुकीचे निदान, चुकीचे डोस, औषधांचे परस्पर दुष्परिणाम, ॲलर्जी, योग्य उपचार रेषा विशेषतः धोकादायक, बीपी रुग्ण, डायबिटीस रुग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही. सरकारला हे सूचना द्यायचे की हे कोविडच्या टाइम मध्ये 22R अंतर्गत जे परमिशन दिलं होतं ते ऍक्च्युली घरपोच सेवा देण्यासाठी परमिशन दिलं होतं. ऑनलाईन औषधं हे जगभरात कुठेही नाही आणि हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये औषधाचे दुष्परिणाम पण होतात चुकीचे औषध दिल्यामुळे. ऑनलाईन मागवून लोक त्यांना वाटतं का औषधं स्वस्त आहेत काय, त्याच्यामध्ये बरेचसे आता नकली माल येतोय, एक्सपायरीचा स्टॉक, बेकायदेशीर पुरवठा, जे नशेचे औषध आहेत, H1 आहेत वगैरे, हे डायरेक्ट ऑनलाईन पुरवले जातात आणि त्याच्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला जगणं खूप कठीण आहे. आमच्या असोसिएशनने ऑलरेडी पत्रव्यवहार केलेला आहे आणि वेळोवेळी आपले असोसिएशन पत्रकार सगळे पत्र देऊन मोकळे आहेत, तरी अजूनपर्यंत सरकार जागी होत नाही. तर सरकारला जाग यावी की हे चुकीचं ऑनलाईन वितरक हे चुकीचं आहे, पद्धत आहे. त्याच्यासाठी आम्ही खास करून हे बंद ठेवण्याचं आवाहन करत आहोत. त्यांना लागणारे जे औषध आहेत ते त्यांनी 20 मेच्या अगोदर आपले स्टॉक करून द्यावे की त्यांना कुठे फिरायची गरज नाही पडणार. फार्मसिस्ट शिवाय कुठेही गेलात तर दुकानामध्ये फार्मसिस्ट विचारल्याशिवाय औषधं घ्यायची नाही. हे मुख्य कारण सांगते तुम्हाला. पालक आहेत, जेवढे माझे भारतीय आहेत, यांना सगळ्यांना विनंती आहे की आमच्या या बंद मध्ये सगळ्यांनी सहभागी करून सहकार्य करावं, ही नम्र विनंती.